लका पाय हा आणि शर्टला पाणी बिनी का नाही ठेवलं? हे काय आता पाणी चोतायला चालले होते तिकडे. अरे ती हे झालं की यार काय ना भाऊ ते हे करतोय ना, वाद घालायला लागला ते तालीपाशी. का बरं? तो म्हणतोय माझ्या वावरतून जायचंच नाही म्हणतोय. अरे देवा, आता मग आता रस्त्याला काय वर यायचं अवघड झालं, मी काय करू मला तेच कळा नाही. आता रस्ता तर पाहिजे ना आपल्याला. ती खालचे ह्यांना नाही आपलं काय ते कावशांना, हा त्याला म्हणलं ते म्हणतोय 9 लाखाच्या खाली जमीन नाही देणार, जमीन घ्या रस्ता काढा तिथून म्हणतोय. 9 लाख? अख्खा एकर म्हणते. अहो पण एवढे 9 लाख कुठून आणणार आपण? अरे खरंय मस, पण आता काय आपल्या रस्त्याला नियोजन नाही म्हणलं, रस्त्याला वर यायसाठी तेवढं करावंच लागणार आहे गड्या, काही असो. पण बरं ऐका, एक काम करते, माझं हे गळ्यातलं आणि कपाटातलं सगळं सोनं तेवढं आहे ना घेऊन जा. आपण तेवढं एक गहाण ठेवू, नाही तर विकूनच टाका डायरेक्ट. अरे विकून टाकल्या उपयोग होत नाही. पण मला सांग, तुझे एवढं सोन्याने किती येतात? लयत लय लाख, 1.5 लाख किंवा 2 लाख. थांबा, ते सोनं आणते मी, थांबा जरा तुम्ही. अरे काय सांगू समजून. हा हो, हे बघा भरपूर आहे. अरे तुझं ठीक आहे सोनं, मग तुला समजा उद्या माहेरला काय काम आलं, काय झालं, सण आला कोणाचं, हे बघा. अरे ठीक आहे बाबा, परत नाही होत करणं. अहो ते पुढचं पुढं बघू, आता गरज आहे आपल्याला. तरी पण एवढ्या पैशात नाही ना भागणार. हा मग आता एक काम करू का, काय आईकडे मागू का? किती आपल्याला किती लागतंय? 4 लाख कमी पडतात ना. हे बघा ना, याच्यात होईल 4-4.5 लाखावर. कसं पण त्यांना मागायचं बी मला योग्य वाटत नाही. अहो ती नका काळजी करू, मी मागते आईला. अरे 5 लाख नको मागू, पण 1 लाख मला आहे ना डेअरीवाल्या पण भेटते ना उचल, कारण की आतापर्यंत आपण काय त्यांच्याकडून 1 रुपया बी घेतला नाही. हा आणि डेअरीवरचा पैसा कसा असतो, त्याला बिनयाज असतो, त्याला काही याज लागत नाही, काही नाही. आपलं दुधावर फिरून ते दिन 1,500 करून दिलं ना, फिटून जाते. मी काय म्हणतो, लय नको मागू, 4 लाख माग फक्त. हा मग झालं, प्रश्न मिटला. आईकडे 4 लाख मागते मी. देते ना, कारण विचार परत येतो डोक्यात. अहो तुम्ही कशाला टेन्शन घेताय? मी आहे ना, मी मागते ना, बघू ना. आणि का नाही देणार? एकुलती एक मुलगी मी त्यांची. हा तेवढं आहे मग चालतंय, चला मग नका टेन्शन घेऊ, चला. हा मग आता हे ठेवून येते ना मी आतमध्ये पहिलं, मग जाऊ त्यांच्याकडे. हा चल, लगेच जायचं म्हणते ना. हा जाऊ ना लगेच. किटल्या आल्या तुझं ऐकलं तडकी फटणे नाही बाबा, मला तर विचार पडतो बाबा. एक तर तडकी फड म्हणजे आता तुम्ही सांगितलंच असं मला, मग आता काय करणार? गाडी ओढ माग थोडी, माग ओढ ना थोडी. आता काय आहे ती? हा आता तुझं माहेर आलंय, हा. तुला मी सांगतो नीट ऐक. आता मेन म्हणजे हा हा ऐक, तर मी काय इथून येत नाही पुढं. हा ती काय तुझं तू बोलून घे. हा चालेल. ती मला काय योग्य वाटणार नाही, हा आणि मला काय बोलायला बी जमणार नाही तिथं, की मला आम्हाला एवढं पैसे द्या. त्यामुळे निकोती होईल. तू एक कर, तू डायरेक्ट जा. हा चालेल, तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी येते. हा आणि फोन करते मी तुम्हाला झाल्यावर, मग या घ्यायला. चालेल. होय आधी रोपलेच भारी भेटले बघ. लय लय भारी भेटले यावेळेस. मी बघता क्षणी उचलली बघ, म्हणलं पाहिजेच मला हे रोप. हा ना, चांगल्या मिरच्या होती ना आता आपल्या. आई अगं बाई तू काय चाललंय? काय हे बघ, मिरच्याचे रोप आणले तर आधीने हा लावायचे तू वावर. आणि अगं अशी अचानक फोन करायचा, आलो नसतो का न्यायला तुला? अरे माझं जरा काम आहे म्हणून मी आपली अचानक आले. बर कसलं ये ना, बस ना, सांगते. बस. पाणी बिनी सांगा आणायला तिला. ए अर्पिता, पाणी आण. ते म्हणून तू अगं 110 आवाज काय झालं? अर्पिता अगं पाणी घेऊन ये, पायाला आले. मग तायडे काय चाललंय बाकी? काय नाही. दाजीला नाही आणलं वय? नाही ते नाही आले, त्यांना जरा काम होतं म्हणून गेलेत ते. बर अगं जरा काम होतं म्हणून आले. बस ना. बरं झालं आलीस, येणं होत नाही तुझं एवढ्यात. काय काय काम काढलं होतंस? मला जरा आहे ना पैशांची गरज होती, पैशांची होय. थोडी अडचण होती, म्हणून मग म्हटलं यावं. किती किती 5,000 10,000 किती लागते? किती? 50 दुका? 5-10 हजार 50,000? मग किती? अगं मला 5 लाख रुपये लागतायत. 5 लाख रुपये? अगं गंमत करते ती. अरे मी गंमत करणार आहे का? मला खरंच अडचण आहे. अगं आमचं आहे ना जमिनीचा प्रॉब्लेम झालाय जरा, आम्हाला रस्ता नाही राहिला.
बाकीच्या पैशांची मॅनेजमेंट केली. आता तो जो माणूस आहे समोरचा तो म्हणतो 1 एकर अख्खी घ्यावी लागणार आहे. मग आता एवढे पैसे कुठून आणणार? मग आता बाकीचं माझं सोनं म्हटलं गहाण ठेवावं, आता त्याची केली ॲडजस्टमेंट, पण मग 4-5 लाख रुपये कमी पडत आहेत. मग आता मी तरी कुठं जाणार ना, तुमच्याशिवाय कोण आहे मला बरं? नाही केली असते तुला मदत, पण एवढे नाही. कुठून आणू आम्ही तरी? सध्या माझी पण अडचण चालू आहे, तुला पण माहिती आहे. अगं गेल्या वर्षापासून पत्र गळतोय बघ, ते पत्र टाकायला सुद्धा पैसे नाही. एवढं टाकायचं म्हणलं तर 50,000च्या पुढेच पैसे लागल. ते टाकायला ते तर जाऊ दे, सरी आम्ही दोघांनी वडल्यात. अगं आई, पण आता मला तरी कोण आहे ग? मी कोणाकडे पैसे मागणार सांग ना? मी तुमच्याचकडे येणार ना मदत मागायला. अगं हो बरोबर आहे तुझं, मान्य आहे ना आम्हाला, पण आम्ही तरी काय करणार? आम्हीच हातबल झालोय. मला काही माहिती नाही, तुम्ही काही ॲडजस्ट करा, कुठून पण ॲडजस्ट करा, पण मला पैसे पाहिजे. अगं केले असते तर काही दिलं नसते होय आम्ही. देणार तरी कुठून? तुम्ही तुमच्याकडे ठीक आहे सोनं होतं तुम्ही ठेवलं, आमच्याकडे तर ते बी नाही ठेवायला. मला काही माहिती नाही, मला ना काहीच ऐकायचं नाही. बरं 5 नाही 4 लाख तरी द्या. तायडे तुला माहिती आहे ना, परत मी फार तर फार तुला 50,000 देऊ शकतो. 1 लाख पण अवघड आहे देणं. अरे तू बघ ना आधी काहीतरी, बहिणीसाठी एवढं पण नाही करू शकत का? अगं पण कुठून करू मी? कोणाला मागू? मला काहीच ऐकायचं नाही. हे बघा, नाही तर तुमच्याच्यानी होत नसलं तर मग मला माझा हिस्सा पाहिजे. हिस्सा? हा. अगं काही येडी झाली का काय तू? तुम्ही हिस्सा मागते? आल्या मग काय करणार मी? सांग बरं तूच मला. मला आता गरज आहे, आम्हाला रस्ता नाहीये म्हणून मी मागायला आले ना. तुमच्याच्यानी तेवढं पण होत नाही का मला देणं? अगं वावर किती आहे आपलं, त्याच्यात तू हिस्सा मागितल्यावर खायचं काय याने? हा त्याच्यावर पोट आहे आमचं. ह्यानी काय खायचं म्हणजे मग सगळं त्याच्या एकट्याच आहे का? माझं काही नाही का? अगं देवाच्या कृपेने चांगले तुझ्या घरी सगळं, शेती आहे सगळं चांगले. अगं कशाला त्याच्या पोटावर पाय दिल्यागत करायली तू? मला काही माहिती नाही. हाय तरी किती निम्म करायला. एकच वावर, त्यात बी आता मिरच्या रोप आणले ते लावायचे. मला तुम्ही काहीच सांगू नका, मला काहीच ऐकायचं नाही. मला माझा हिस्सा पाहिजे. अगं पण कुठून आता? तुला पागल झाली का तू तायडे? पागल झाली का म्हणजे? तिसरे करायचेत का? हा ही वेळ तुम्हीच माझ्यावर आणली ना हिस्सा मागायची. मी चांगलं मागते तुम्हाला 4 लाख रुपये, तर ते देणं होत नाही. मग काय करणार? अरे तुम्ही भांडू नका रे. कुठून काय कमी केलंय तुला? प्रत्येक वेळेस माहेरी आल्यावर तुला साडी चोळी या माझ्याकडून आहे का नाही? अरे आहे, मी कुठे नाही म्हणते, पण मग आता मला आहे, गरज आहे, पाहिजे मला. कोणाकडे मागू मी? तुमच्याकडे नाही तर मला पाहिजे. आम्ही तरी काय करू मग? कुठून आणू आम्ही तरी? मग मी तर म्हणते ना हिस्सा करू ना आपण. द्या ना मला माझा हिस्सा द्या. कशाला हिस्साची गोष्ट करते अगं पायल? हायच किती वावरते आणि त्याच्यामध्ये तुला हिस्सा द्यायचा? हे बघा, तू मला जर ना मला हिस्सा द्यायचा नसेल असं नीट बऱ्या बोलानी, तर मग मला कोर्टाची पायरी चढावी लागल. कोर्टाचीच धमकी द्यायला लागले ह्या तर. अहो पण तुम्ही विचार करा ना, 1 एकर आहे, तुम्हाला हिस्सा देऊन आम्ही काय करायचं मग? अगं पण मग काय सगळं तुमचंच आहे का? माझा हिस्सा नाही का त्याच्यात? सांग बरं. आपण ठीक आहे ना, मोठी अगं, जास्त पण- प्रॉपर्टी असते तर दिला असता. आमच्यापेक्षा जास्त जमीन आहे ना तुला. आणि हे बघ, तू मला जर जमत नसलं तर वहिनीला सांग मग तिच्या भावाकडे हिस्सा मागायला आणि मला त्यात न द्या. अहो मी कसं माझ्या घरून हिस्सा मागू? तुम्हाला माहिती माझ्या घरची परिस्थिती गरीब आहे. एक तर ते कसे तरी ते ऊस तोडी ते काम करून ते पैसे करतात आणि त्याच्यात कसं मी हिस्सा मागू? मग हे बघ आई, मला काही माहिती नाही. तू मला नीट बऱ्या बोलानी द्यायचं असेल तर द्या, नाही तर मी चालले कोर्टात. ऐक ना पायल, का असं करायला लागले अगं? खायच काय तुझ्या भावाकडे सांग बरं. अरे मोडकं तोडकं घर आहे, हा वावर एवढंच आहे, त्याच्यामध्ये खत पाण्याला त्यांनी कर्ज काढलंय. मी तुला म्हणले ना मला काहीच ऐकायचं नाही. मला गरज आहे, मला पाहिजे. मी ना आता कोर्टातच जाते, मला काहीच माहिती नाही. हे बघ, आणि तू मला त्याच्यातून द्यायचं नसेल तर मग आजपासून आपला संबंध तुटला म्हणून समज. ऐक ना, कसं बोलतात ह्या? अरे हिच्या डोक्यात काय खुळ आले रे आधी. हा करू दे, काय करायचंय ती तिला. मूर्खपणा चाललाय. काय कमी केलंय तिच्यासाठी आजपर्यंत मी? सगळ्यात जास्त जीव लावलाय, बायकोपेक्षा जीव जास्त बहिणीला लावलाय मी. आणि आई, तुम्हाला माहिती मी नाही माझ्या घरून मागू शकत. तुम्हाला माहिती त्यांची परिस्थिती कशी अगं मी तुला कुठं म्हणले माग म्हणून? मला माहिती आहे ना. अरे तिच्या घरी तरी कसं पैसा मागायचा रे? अरे कशी करून आपण लग्न कसं केलं माहित नाही बाई. हे बघ, तिची जर इच्छाच आहे ना कोर्टाची पायरी चढायची, चढू दे तिला. अरे सोपं आहे बाई एवढं कोर्टाची पायरी चढायचं? हो दे तिच्या मनाचं समाधान. आणि ह्यानी काय होणार आहे सांग बरं?
नाती तुटतील रे आपली. दुसरं काहीच नाही. तर तिथं पण पैसा भरावा लागेल. जातो मी खूळ भरलं रानात जाऊन येतो. काय माहिती बा. आबा काय बाई शेण घेऊ का थोडं? शेणनी पण तू एवढे कुचामले का वाटते? अरे पण सांगितल्याशिवाय कसं कळलं? रडून कसं झालं? आधी रडू नको, आधी सांग. पोर आली होती घरी. मग काय झालं? पोरगी आली मग आज येणारच की तुझी ना माहेराला म्हणल्यावर. 5 लाख रुपये मागत होती. एकदम कारण काय, कशाला लागतात काय? 10-5ची गोष्ट वेगळी, आता 5 कुठं आणायची तरी. त्यांच्या बाजूचं रान आहे ना, हां ते इकायला निघले. तर म्हणते आमच्या रानातून आम्हाला रस्ता बी होईन जायला, म्हणून त्यांना ती जमीन घ्यायची. अरे पण आधी सांगितलं पाहिजे. अचानक ती काय पिटीतनं काढून द्यायची वस्तू आहे का? आपलं एक तर हातावरलं पोट, जमीन पाठाभर, आणि त्यातून कसं काय करायचं 5 आणि 10 लाख? बाबा असते तर दिले नसते वय मी, पण काहीच नाही. अहो घरातली पत्र गळते तर ते नीट करायला पैसे नाहीत. पण तुला म्हणलं होतं आपलं एकुलतं एक हित राहून दे. त्यावेळेला मी नाही ऐकलं माझं. आता काय करायचं ठरलं मग? शेवटी आईचं काळीच आहे. मला दोन्ही पोरं सारखेच आहे हो. आता ती म्हणते मी पैसे नाही दिले ना तर कोर्टाची पायरी चढन आणि वावरात हिस्सा मागन. उपकारच फेडले तिने म्हणायचं. काय करू आपण सांगा बरं मी? काहीतरी आता केल्याशिवाय काय करणार मग? बघू तिला सांगून काय ऐकते का? आता तू काय कर, शेण घेऊन जा, मी घरी येतो, मग ठरू काहीतरी. ऐकते का कमी जास्त? सांगा तुमचं चालतंय ऐकलं तर ऐकलं. चालतंय, जर शेण घेऊन मग आता काय येतो घरी मग मी. ए पुरी यार, हाय का नाही घरात कुणी? आले आले. कोण आहे? आबा तुम्ही बसा बसा, पाणी आणते तुम्हाला. हा ना ना ना. घ्या पाणी. कधी आले तुम्ही? आता कळाल्यामुळे आलो अचानक. काय कळलं? आता तू अचानक आली, पोरग तिकडे आलं पळत. तू काहीतरी पोराला म्हणली, पोर घाबरत घाबरत झालं. काय म्हणले मी? तू पैसे काहीतरी मागितले म्हणते. हा बाव, आता मग काय करणार तुम्हीच सांगा. आम्हाला जायला यायला रस्ता नाही राहिला आता. मग आता जमीन तर घ्यावी लागेल ना. बरं ते म्हणता 1 एकर अख्खी घ्यायची. मग आता मग मला थोडेफार कमी पडतायत म्हणून मी आले, तर हे ऐकायलाच तयार नाही. अरे पण धपाची गोष्ट वेगळी. जमीन एक तपासावर, त्यातनं जर त्यांनी ऐकली आणि तुला दिली तर काय करायचं? त्यांनी पोट कशा भरायचं? अहो ते सगळं बरोबर आहे, पण आता मग मला पण अडचण आहे ना आबा. मग काय करणार मी? तुम्हीच सांगा ना मला. थोडं दोघांनी मिळून केलं पाहिजे ना. थोडं त्यांनी काय तू काय, बरं असं एकीला येऊन चालतं का? अहो मग त्यांनी, मी शांततेत बोलत होते ना त्यांच्या बरोबर, मग ऐकूनच घ्यायला तयार नाही, म्हणून मला मग कोर्टाचं नाव काढावं लागलं. मला काही हाऊस होती का अरे स्वतःहून पण अशी बोलायची? कुठली गोष्ट अशी नाही ना चालत बाई. तू मला सांग, तू कोर्टाची पायरी चढल्यावर त्या लेकरांनी आईने कोणाकडे बघायचं? तू सांग ना. एक तर पहिली गोष्ट तिला सांगितलं मी, एकावरच भास्कर एवढं पसाभर नाही, तिने काय ऐकलं नाही. बरं ती एक तर कसं लहानाचं मोठं तुला तिने कसं सांभाळलं, कसं केलं हे आम्हाला माहिती. मग आता काय करायचं ठरलं? कोर्टातच जायचं. अहो मग काय करणार आबा आता मी? माझ्याकडे दुसरा पर्याय नाही ना. अरे एक तर तिला सांगितलं, तुला होऊनच नव्हती द्यायची. एक तर झाली, बरं झाली तर झाली. तिने ती इतका हाल तुझ्यामुळं सांभाळून केलेत. आता तुला काय सांगायचं सांग बरं. बरं एक तर तू लहानपणी आजारी पडली, तिने कसं कसं सांभाळलं तुला. बरं ते सांगून ना ऐकलं. बरं लोकांची धुणी भांडी केली तिने. सांग बरं तुझ्यासाठी काय नाही केलं. हां
बरं इतकं करून जर तू असं जर उपकार फेडले तर नेमकं तिने काय करायचं सांग बरं. बरं तिला एवढं सांगितलं की तू ठेवू नको ती एकावरच भागव, पण तिने नाही ऐकलं. सांग काय करायचं नेमकं. बरं तिने लोकांची धुणी भांडी केली, तू आजारी पडली, देवाला नवस केलं. बरं अशीच बाबा माझी लहानाची मोठी मला सांभाळता येईल अशी मी सांभाळते. मग तरी जर तू असं जर उपकार फेडले तर काय करायचं ते आईने भावाने सांग बरं. बघू तुझ्या हिशोबाने माझ्या पद्धतीने सांगतोय मी काय करायचं ठरवलं. मग आता सांग. आबा माझं चुकलं हो खरंच. आता मला माफ करा. धापाचं माझं असलं खरंच चुकलं. हा असं मग एवढं एक समाधान वाटले ना. बरं तू भावाला एकटीच आहे, तो तुला एकटाच आहे. बरं आईने आतापर्यंत काय हालात दिवस काढले हे तिलाच माहिती. बरं तू एवढं कडेच्या पायरीला झाली तर तिने काय करायचं सांग बरं. नाही माझं खरंच चुकलं आबा. मला एवढं म्हणली ना तेवढं समाधान वाटेल ना त्याला पण. बरं तुम्ही माफ करा आणि मी आता त्यांची पण माफी मागायला मग एवढं जाते. केलं हे बरं चला. झालं. हा चालते. आई हे बघ पायल, तू काय म्हणते ते काय बी होणार नाही बघ. अगं ते ऐकलं तर काय करावं आम्ही सांग बरं. कुणाच्या तोंडाकडे बघावं. अगं तू माझं ऐकून तर घे ना मी काय म्हणते ते. मी खरं तर ना तुझी माफी मागायला आले. माझं खरंच चुकलं आधी. माझं चुकलं रे. आबांनी माझे डोळे उघडले. त्यांनी मला सगळं सांगितलं. लहानपणी माझ्यासाठी तुम्ही काय काय केलंय काय काय नाही मला त्यांनी सगळं सांगितलं. माझं खरंच चुकलं आधी. मला माफ कर प्लीज. आधी ऐक ना बाळा, तिची चूक कळाली ना तिला. हां हे बघ तुम्ही दोघेच भाऊ बहिणी रे, असं एकमेकांसंग रुसू नका. ती माफी मागते ना, अरे सोड की राग. तुझी चूक तुला कळाली ना बाळा. अगं तू लहान होतीस ना, तुझ्यासाठी काही काही नाही केलं तुझ्या दादानी. अगं मी जेवढा जीव लावला ना त्याच्यापेक्षा जास्त त्याने जीव लावलाय तुला. मला माहिती आहे. मला आबांनी सगळं सांगितलं. लहानपणी मी आजारी होते तेव्हा माझ्यासाठी तू काय केलंय. माझ्या शेजारी बसून होती मी 2 वर्ष आजारी होते तेव्हा जागची उठली नाही. माझ्यासाठी किती काय केलंय मला सगळं सांगितलं. आणि दादानी सुद्धा माझ्यासाठी किती कष्ट केलेत मला आबांनी सगळं सांगितलं. आई बरं झालं तुला तुझी चूक कळाली. नाही तर मला कोण आहे ग तुमच्या दोघांशिवाय. तू जर असं वागले असते तुझं माहेर पण बंद झालं असतं. तुमच्या दोघा भावांमध्ये दुरावा झाला असता आणि मला नसतं सहन झालं ग. जाऊ दे, तिची चूक कळली ना तिला. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि हे बघ जाऊ दे. आम्हाला जे पाहिजे ना ते आम्ही कष्ट करू आणि आमचं आम्ही कमवू. मी बघते काय करायचं ते. तुम्ही नका काळजी करू आणि नका टेन्शन घेऊ. नाही, आधी तू पण नको. आल्या हिस्सा मागायला. नाही नाही मग काय झालं. तिला झालाय पश्चाताप तिच्या चुकीचा. अर्पिता मी तुला पण काय बोलले असेल तर मला प्लीज माफ कर. नाही हो, रागाचं काय एवढं. ती नाही मनात काही धरून ठेवणार. तशी ती चांगली. जाऊ दे. झालं गेलं सगळे विसरून जा. मी बघते काय करायचं ते. हां आता काही राग राहिला नाही. अर्पिता चल आपण आहे ना एक काम कर ना. हां जाऊ आपण बोलून घे. आज तुम्ही इथंच थांबा, जेवण वगैरे करून जा. बरं चालेल. मी करते त्यांना फोन. चल चला चल, मग. चहा ठेव आता. चल